जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो, कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असता. तो जमाना वेगळा होता, इंग्रजांचा काळ होता, सगळंच काही विरोधात होतं. आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं, कारण हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही. आणि मला वाटलं अरे आपलं महत्त्व एवढं कमी झालंय, आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय. ठीक आहे, तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालन्यामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात. कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या सभेत शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांनी इथे सभा लावली होती, पण वातावरण एवढं काही पटकन बदललं, वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही. तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत, याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही गर्दी आणि हा तुमचा उत्साह दाखवतोय. कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, खुर्च्यांची गर्दी खूप जमली, पण माणसंच नाही आली. आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत. आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही, हे मनापासून आलेत. या सिल्लोडमधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली आहे. मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते. मी त्यांना विचारलं काय करणार, तुमची तर तिकडे युती आहे. ते म्हणे साहेब नाही, खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली, आपली युती झाली, ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती, पण तुम्ही उमेदवारी दिली, आम्हाला काम करावं लागलं. आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय. म्हटलं निवडून येणार, 100% येणार. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो. म्हणजे हे मी बनकरांना बोलतोय, त्यांचं नाही. बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा. मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की ते मिंद्या असं बोलतात, मिंदे तसं. म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे, ज्यांनी टीव्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली, आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता. मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण, कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांनी काही हजार महिलांवरती अत्याचार केला, त्यांचे व्हिडिओ बनवले. आणि अशा माणसाचा प्रचार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे करण्यासाठी कर्नाटकात गेले होते. काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते. म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे.
मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद आहेत असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे, ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. आज जेव्हा मी भगवा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय, त्याच वेळेला इकडे माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत. का त्यांना भीती नाही वाटत? का त्यांना भीती नाही वाटत? आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आपण हिंदुत्व सोडलंय? हिंदुत्व नाही सोडलं, पण तरी देखील आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत, बिनधास्त बसतायत. त्यांना इथे भीती वाटतच नाहीये. उलट भीती त्यांच्यापासून वाटते, त्यांच्यापासून वाटते. आणि मी तर म्हणेन हेच तर आमचं हिंदुत्व आहे. आज माझ्याकडे युट्यूबवरती वगैरे तुमच्याही फोनवरती आले असतील. काल मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत आम्हाला हमें अंदर जाने नहीं दे रहे. का तर आम्ही काळे कपडे घातलेत म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं. मग कसलं तुम्ही, तुमच्यात माणुसकी आहे की नाही शिल्लक? हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत, त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे. हा जर का मी वाचला, गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा, बरोबर आहे. सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी, मालमत्ता, प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावलेत. बरोबर आहे, ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला. बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या. बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे. बरोबर आहे. पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर 337 मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले. बरोबर आहे. हे सगळी यादी आहे माझ्याकडे, सगळी यादी आहे, सगळी यादी आहे. आता या यादीचं करायचं काय? तुम्ही जर का हे निवडून दिले तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे तर मी अर्धच वाचलंय, अजून अर्ध बाकी आहे, आणखीन काही कागद बाकी आहेत. आणि किती काळ सहन करणार, किती काळ मस्ती? एक तर गद्दार तिकडे एकत्र झाले. मिंदे एक मोठा गद्दार, 40 जण, म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं. यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं. पण मंत्रिपद देऊन सुद्धा यांची भूकच शमत नाही. सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत. बरं, खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. हे मी सिल्लोडकरांना सांगायला आलेलो आहे. उगाच काहीतरी करत जायचं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात, समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत. अगदी वाकलेले असतात, झुकलेले असतात. मी असं करेन, मी तसं करेन, मी तुमचे स्वप्न साकार करेन. माझं स्वप्न सोडून द्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवली आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये.
आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले. कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत? सगळे आलेत ना. आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता, तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. हमी भावच नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा. गद्दार मस्तीमध्ये मला 50 खोके मिळालेत. गद्दाराला जर का 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये? ज्यांनी, म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला, तो खोके घेऊन पळाला. पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो. मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन. एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं ना. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं. पण ठीक आहे, मी म्हणजे मिंधे नाहीये. 2.5 वर्षामध्ये यांना कधी यांची बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत आहेत. तुम्ही 1500 रुपये मिंधे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत.